श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आम्ही निघालो आहोत श्री क्षेत्र अण्णावरम येथे. अण्णावरम हे माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचं स्थान. भगवान श्री सत्यनारायणाची कथा येथेच घडली. ते हेच महत्त्वाचं स्थान आहे. पुराण काळापासून अतिशय प्रसिद्ध असलेलं, जागृत असलेलं. आजही ज्या सत्यनारायणाच्या कथा केल्यानंतर, पूजा केल्यानंतर तात्काळ फळ मिळतं, लोकांचे नवस पूर्ण होतात, तेच भगवान सत्यनारायण. आज आपण त्यांचं दर्शन करणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्ही असाच पाहत राहा. या सत्यनारायणाच्या कथा ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. माझ्या आजोळी 4 पिढ्या, तर माझ्या माहेरी 5 पिढ्यांनी याच सत्यनारायणाची सेवा केली. तेच हे परमपावन असं स्थान आहे. आजही नृसिंहवाडीला माझ्या माहेरी प्रत्येक पौर्णिमेला मंदिरात या पूजा मांडल्या जातात आणि पूजा केल्या जातात. आमच्या घरात सुद्धा लोक येऊन ही पूजा करतात. त्यामुळे सत्यनारायण आमचा आवडता देव आहे. पिठापूरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती हे स्थान आहे. तुम्ही शेअर रिक्षा, पर्सनल व्हेकल करून जाऊ शकता किंवा बाय बससुद्धा तुम्हाला या स्थानाला जाता येते. पुराण काळापासून प्रसिद्ध असलेलं हे स्थान पंपा नदीच्या किनाऱ्यावर आहे. हे स्थान डोंगरावरती आहे. खाली सत्यनारायणाची कमान आहे. तिथूनच हा रस्ता सुरू होतो. त्यामुळं एकदम म्हणतात ना, गूढ स्थानी आपण जात आहोत, जे खूप म्हणजे रहस्यमयी आहे, पुराण काळापासून आहे. ते आपल्याला इथं आल्यावर जाणवल्याशिवाय राहत नाही. खूप छान आहे. मंदिर परिसर अतिशय मोठा आहे. जसं की आपल्याला तिरुपती बालाजीला गेल्यावर कसं वाटतं, त्याच पद्धतीने इथे आल्यानंतर वाटतं. ही पहा, ही पायथ्याची कमान आहे. येथूनच मंदिरात जाण्याचा रस्ता आहे. तर जाता जाता आपण ही कथा ऐकणार आहोत. भगवान श्री सत्यनारायणाची कथा. उल्कामुख नावाचा राजा होता. तो भगवान सत्यनारायणाचे पूजन एका नदीकिनारी करत होता. तिथे एक साधूवाणी आला. तो साधूवाणी म्हणाला की, तू हे काय करत आहेस राजा? तेव्हा राजाने त्याला सर्व हकीकत सांगितली की, हे व्रत मनोइच्छित पूर्ण करणारं आहे आणि हे व्रत तू कर, असं त्याने सांगितलं. त्याला मूलबाळ काही नव्हतं. त्यामुळे साधूवाण्याने विचार केला की, मला जेव्हा मूल होईल तेव्हा मी हे व्रत करीन. त्याने आपल्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली आणि काही दिवसातच तिला दिवस गेले आणि तिने एका कन्येला जन्म दिला. कलावती ही मोठ्या थाटामाटाने वाढू लागली. त्यावेळेला पत्नीने त्याला नवसाची आठवण करून दिली. साधूवाणी म्हणाला की, जेव्हा ही कन्या विवाह योग्य होईल, हिचा विवाह होईल, तेव्हा मोठ्या थाटामाटाने आपण हे व्रत करूया. परंतु तिचा विवाहही झाला. विवाह झाल्यानंतर सुद्धा त्याला या नवसाचे विसर पडला. पुढे काय झालं, तर भगवान श्री सत्यनारायणांनी यांची परीक्षा घेण्याचे ठरवलं. हे एका नगरात गेले. त्या नगराचा राजा चंद्रकेतू हा होता. तिथे एका चोराने चोरी केली आणि चोरी केलेलं द्रव्य दूत मागं लागल्यानंतर त्यानं या साधूवाण्याच्या झोपडीच्या दारात आणून टाकलं. त्यामुळं संपूर्ण आळ ह्याच्यावर आणि ह्याच्या जावयावर आला. त्यांना कारागृहात बंदी केले. इकडे साधूवाण्याची पत्नी लीलावती आणि त्याची मुलगी कलावती यांच्याही घरात चोरी झाली. त्या दारोदारी भिक्षा मागू लागल्या. त्यांच्या घरातील सर्व द्रव्य नष्ट झाले होते. पूजा केली नसल्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली होती. आता काय करायचे? त्यावेळेला कलावती एका शेजारच्या ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे सत्यनारायणाचं व्रत करत आहेत हे तिने पाहिलं. तिने घरी येऊन आईला सांगितलं की, मी ही व्रत करीन. तिची आई हो म्हणाली. तिने हे व्रत केले. व्रत केल्यानंतर भगवान श्री सत्यनारायण तिची दया आली. चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी साधूवाणी आणि त्याचा जावई निर्दोष आहेत असं सांगितलं. त्यांनी पुन्हा साधूवाण्याला आणि त्याच्या जावयाला तत्काळ कैदेतून त्यांची सुटका केली. ते निघाले. ते निघाल्यानंतर ते दोघेजण पुन्हा नौकेत बसून येत होते. त्यावेळेला भगवान सत्यनारायण यतिरूपच्या रूपात त्याच्या नावेत आले आणि त्यांनी विचारलं की, तुझ्या नावेत काय आहे? त्यावेळेला तो साधूवाणी खोटं बोलला. तो म्हणाला, माझी नौका वेली आणि पानांनी भरलेली आहे. खरे तर त्या नौकेमध्ये अत्यंत द्रव्य होते, परंतु त्याने खोटं बोलले. त्यावेळेला ते यतिरूप भगवान श्री सत्यनारायण त्याला म्हणाले, तू जे बोलला आहेस तेच पूर्ण होईल. त्याप्रमाणे झाले. सारे द्रव्य नष्ट होऊन वेली आणि पानच शिल्लक राहिले. त्यावेळेला साधूवाण्याला आपली चूक कळाली. त्याने माफी मागितली, मनोमन क्षमा मागितली
त्याने यतींचे चरण धरले आणि तो क्षमा मागू लागला. त्यावेळी त्या यतींना त्याची दया आली आणि पुन्हा वेली पानांचे द्रव्य झाले. अशा प्रकारे तो साधुवाणी आपल्या नगरात आला. नगरात आल्यानंतर लीलावती ही त्याची पत्नी त्याला भेटायसाठी आली. त्यावेळी कलावतीने घरामध्ये नारायणाचे पूजन केले होते. प्रसाद भक्षण न करताच ती आली. ती आपल्या पतीला भेटण्यासाठी आली. त्यावेळी भगवान श्री सत्यनारायण तिच्या रुष्ट झाले, कारण तिने प्रसादाचा अपमान केला होता. प्रसाद न ग्रहण करता ती आली होती. त्यामुळे तिच्या पतीची नौका त्यांनी पाण्यामध्ये बुडवली. पती नौकेसह पाण्यात गेला. त्यावेळेला सर्वजण दुःख करू लागले. त्यावेळी आकाशवाणी झाली की जर ही कन्या आपल्या घरामध्ये जाऊन पुन्हा प्रसाद भक्षण करून येथे आली तर तिच्या पतीला पुन्हा जिवंत केले जाईल. त्यामुळे ती कलावती घरी गेली. तिने प्रसाद भक्षण केला, क्षमायाचना केली आणि तिचा पती पुन्हा जिवंत झाला आणि त्या पाण्यामधून त्याची नौका पुन्हा वर आली. अशा प्रकारे कलावतीने सत्यनारायणाच्या कृपेचा जय जयकार केला. अशा प्रकारे ते पुन्हा नगरीमध्ये आले आणि त्यांनी मोठ्या थाटामाटाने ही पूजा केली. भगवान श्री सत्यनारायण तिला जसे पावले तसे तुम्हा आम्हा सर्वांना पाहू. म्हणून म्हणतात ना की सत्यनारायणाचा प्रसाद हा एकदम परम पावन असा प्रसाद आहे. त्यामुळे अंत्यकुळातल्या व्यक्तींनी सुद्धा हा प्रसाद दिला तर या प्रसादाचा परित्याग करायचा नसतो, तर हा प्रसाद ग्रहण करायचा असतो. म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं आहे. हीच ही कथा होती. या स्थानी येण्याचं भाग्य मला मिळालं. आतमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच शूटिंग केलेलं आहे. तुम्ही सर्व पाहू शकता. आणि मी ज्या मूर्तींचे मगाशी फोटो लावले होते कथा सांगताना, त्या मूर्ती आत आहेत. त्यामुळं त्या मूर्तींचं फोटोंचं तुम्ही मनापासून दर्शन घेऊन परमपावन व्हा आणि या स्थानाला जरूर या. भगवान श्री सत्यनारायण जसे कलावतीला पावले तसे तुम्हा सर्वांना पावो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने अशीच तीर्थयात्रा घडत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जाता जाता मी तुम्हाला ती पंपा नदी दाखवणार आहे, जिच्या किनारी, जिच्या काठी ही श्री सत्यनारायण भगवानाची कथा घडली. हे स्थान तुम्ही जरूर पहा. ही अत्यंत पवित्र अशी नदी आहे, जिच्यामध्येच ही कथा घडली. जिथेच आपल्याला आजही आपली मनोरथ पूर्ण होतात जी पूजा केल्यानंतर. आणि श्रावणामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. काही लोक पौर्णिमेला सुद्धा या सत्यनारायण देवाचं पूजन करतात. त्यामुळंच तुम्ही सर्वांनीचं दर्शन घ्या आणि जीवनात कृतार्थ व्हा. एक लक्षात ठेवा की तीर्थयात्रा या खूप महत्त्वाच्या असतात. कारण तीर्थयात्रा तुम्हाला काय देतात, तर तुम्हाला एक उत्स्फूर्त एक वेगळीच एनर्जी देतात. तुमच्यामध्ये एक वेगळी स्पंदने निर्माण करतात, ज्याच्या योगे तुम्हाला जीवनात तुम्ही नको त्या गोष्टींकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे तीर्थयात्रा महत्त्वाच्या असतात. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.